तारा, तू खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. नुसतं थँक्यू नाही कसं चालेल? नको आता नको. हा आत्ता नको का? तारा, तू इतकी सुंदर दिसतेस, इतकी सुंदर गातेस, पण मला तुझ्या सौंदर्याचा कधी आस्वादच घेता येत नाही. मला पण तू खूप आवडतो सोहम. तू डार्लिंग आहेस माझा. नाही डार्लिंग नाही की नाही, मग ये ना मिठीत. नाही सोहम नाही, असा हट्ट नको करू. सेलिब्रिटी आहे की नाही, फार लोक ओळखतात मला. मला माझं फिगर नाही खराब करायचं. काय म्हणतील ते लोक? तुला नाही कळणार ते, जाऊ दे. नाही, मला इतकंच कळतंय की आपलं लग्न झालंय आणि तू माझी लग्नाची बायको आहेस आणि मला तू पाहिजेस, बस. हट्ट नको करू सोहम. असं कसं हट्ट नको करू. मला तू पाहिजेस म्हणजे पाहिजेस म्हणजे पाहिजेस. ऐश्वर्या वहिनीने सांगितलंय की तुझ्या समोरचं हॉट बनून नाही यायचं म्हणून, तुझ्यापासून लांब राहायचं म्हणून. ऐश्वर्या वहिनी जाऊ दे ना तिला. हेच आहे की नाही प्रेम करण्याचं, मग ते असंच जाऊन देऊन कसं काय चालेल? नाही, तुझं प्रेमच नाही माझ्यावर, जाऊ दे. नाही, मी काय वेडी आहे का ऐश्वर्या वहिनीचं ऐकायला? म्हणजे अरे त्या कोल्ड्रिंक मध्ये काय होतं माहित नाही, पण मला एक छानसं स्वप्न पडलं. कसलं? माझ्या स्वप्नात तू गात होतीस सावले, ताराच्या आवाजात. काय? मी हं? मला पण असं स्वप्न पडलं होतं. आणि तुझ्या स्वप्नात मी काय करत होतो? म्हणजे मी नाही सांगणार. न सांगण्यासारखं काय केलं का? काय ते ते? तुम्ही मला मी तुला पप्पी दिलीत इथे. इथे मला माहिती नाही माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही, पण तुझं स्वप्न पूर्ण करेन मी सावले. मॅडम माझे पैसे. कसले पैसे? काल जो काय घोळ घालून ठेवलास त्याचे पैसे मागायला आलेस? सांगितलेलं काम तर नीट केलंच नाहीयेस तू. मी काय म्हटलं होतं की फक्त त्या दोघांना पाजायची, तू तर आम्हाला पण पाजलीस. हे बघा मॅडम, मी माझं काम चोख केलं होतं. आता तुम्ही तिकडे काय घोळ केला मला कसं माहीत? काही घोळबिळ झाला नव्हता तिकडे. जे काय केलं ना ते तूच केलंस. हे बघा मॅडम, समजून घ्या. हां, आणि एकमेकांचं काही सिक्रेट असतं का नाही? आणि तुमचं सिक्रेट माझ्याकडे सेफ राहावं असं वाटत असेल तर ठरलेले पैसे देऊन व्हा मोकळं. ब्लॅकमेल करतोयस? आता तुम्ही समजूतदार आहे. ठीक आहे, करते तुझे पैसे ट्रान्सफर. हा मॉम, काय झालं? हॅलो सोहम, कुठे पोचलात तुम्ही? आम्ही घराच्या बाहेरच होत. बोल ना. ओके, ऐक ऐक,
खूप महत्वाचं सांगायचं तुला आणि कॉन्फिडेन्शियल आहे. हा. तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा सारंगला पुढे पाठव, त्याला दार उघडायला लाव. ओके? हा ते करतो मी, पण काही सिरियस? नाही रे बाबा, जेवढं सांगते तेवढं ऐक ना प्लीज. आणि आपल्यामध्येच राहू दे. ओके? सरप्राईज आहे तुमच्यासाठी. बरं पाठवतो. बाय. सोहम, आईचा फोन होता ना? हो. काय म्हणाली? सोहम बोल ना, आम्हाला क्युरिओसिटी लागली आहे. काय म्हणते मॉम? काय नाही, तिने हेच विचारलं कुठे आहात, काय करताय, कधी येत आहे. अरे मग सांगायचं ना पोचलोय. मी तेच सांगितलं. बरं जाऊ दे, चल जाऊया घरी. चल. कमाल आहे यार, मॉमनी या म्हटलं आणि कोणीच नाही आलं रिसीव्ह करायला. हा जरा स्ट्रेंज आहे, पण आता ठीक आहे. तारा, सारंगदा, सावली वहिनी, तुम्ही आज जा ना, आम्ही जरा बोलून घेतो. अरे तर 4 दिवस होतास ना तिकडे, अजूनही बोलायचंय? खूप बोलतात बाबा हे. चल. काय झालं सोहम? आपण जोडीने जाऊया ना आतमध्ये, चालेल? दरवाजा का बंद आहे? सोहम, दार का बंद आहे? आई काय बोलली का तुला? ढकलून बघ ना, कदाचित उघडं असेल. वेलकम 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 वेलकम. मेंदळे घरात तुझं स्वागत आहे. आई बाबा काय? अरे तुम्ही एवढं मिशन हनीमून फक्त करून आलात म्हणून स्पेशल स्वागत. अच्छा, म्हणून तू या दोघांना पुढे जायला सांगितलंस. आणि बाबा, फक्त या दोघांचंच वेलकम? आम्ही दोघं पण गेलो होतो ना हनीमूनला. तारा, तुला माहिती नाही गंमत करतायत मग. बरं ठीक आहे, मला तुम्हाला एक खूप मोठी बातमी द्यायची आहे. गुड न्यूज आहे. काय? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, दरवर्षी इंटरनॅशनल कॉस्मेटिक्स असोसिएशन अवॉर्ड्स डिक्लेअर करते. तर या वर्षीचं त्यांचं अवॉर्ड कुणाला जात आहे माहितीये? आपल्या सारंगला. बरं ऐका तरी, सर्वोत्कृष्ट ऍड कॅम्पेनचा अवॉर्ड आहे आणि त्याच्या ब्युटी सोपच्या कॅम्पेनला जात आहे ते. आता टाळ्या वाजवा. सारंग सर, अभिनंदन.